नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी, पोलीस भरती, नगर परिषद, महानगरपालिका तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेले सामान्य ज्ञान भाग 3 आहे. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. सामान्य भाग 3 अतिसंभाव्य प्रश्नमालिका आपण पाहत आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे की अमेरिका हे नाव कोणत्या धाडसी खलाशाच्या नावावरून देण्यात आलेले आहे. आपल्याला खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहे. त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या धाडसी खलाशाच्या नावावरून अमेरिका हे नाव देण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अमेरिगो व्हेस्पुसी या धाडसी खलाशी व्यापाऱ्याच्या नावावरून या खंडाला नाव देण्यात आलेले आहे. अमेरिगो व्हेस्पुसी 1454 ते 1512 इटलीमधील रहिवासी आणि व्यवसायाने व्यापारी व खलाशी होता. त्याने स्पेन व पोर्तुगालच्या सत्ताधाऱ्यासोबत मिळून अनेक समुद्री मोहिमा राबवल्या होत्या. त्याने 1499 आणि 1502 मध्ये दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर मोहिमा केल्या आणि 1492 मध्ये जो ख्रिस्तोबस कोलंबसने जेव्हा नवीन भूप्रदेशाचा शोध लागला त्याला आशिया महाद्वीपाचा एक भाग आहे असे समजले. खरं तर अमेरिका खंडाचा शोध हा 1492 मध्येच कोलंबसने लावला होता, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम नव्हता. मात्र अमेरिगो व्हेस्पुसी स्वतःच्या समुद्र प्रवासाच्या दरम्यान ही भूमी आशियाचा भाग नसून ही वेगळाच खंड आहे असे त्याने ठामपणे सांगितले आणि या धाडसी आणि खलाशी व्यापारी वृत्तीच्या असलेल्या अमेरिगो व्हेस्पुसी याच्या नावावरून या खंडाला अमेरिका हे नाव देण्यात आलेले आहे. म्हणून आपल्या योग्य उत्तर होईल की पर्याय क्रमांक 4 अमेरिका या खंडाला किंवा या देशाला कोणत्या धाडसी खलाशाच्या नावावरून नाव देण्यात आलेले आहे. तर अमेरिगो व्हेस्पुसी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली. इसवी सन म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने भारतासोबत इतर पूर्वेकडील असलेले जे देश आहेत यांच्यासोबत व्यापार करण्यासाठी 15 वर्षाची सुरुवातीला जी सनद दिली होती आणि त्यानंतर धाडसी व्यापाऱ्यांनी 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि पुढे ही कंपनी भारतात केवळ व्यापारी सत्ताच नव्हे तर राजकीय सत्ता देखील तिने प्रस्थापित करण्यामध्ये यशस्वी ठरली. त्यानंतर 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये कंपनी बरखास्त झाली आणि तिथे ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणजे ब्रिटिश सरकारने तिथं सत्ता हस्तांतरित केली आणि खऱ्या अर्थाने तिथून 150 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. भारत हा पारतंत्र्यात गेला आणि 1947 मध्ये आपण स्वातंत्र्य झालो. हे देखील आपला इतिहास आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 20 मार्च 1602 मध्ये नेदरलँडच्या सरकारने परमिशन दिल्याच्या नंतर या कंपनीची स्थापना झाली. डच जी कंपनी आहे भारत, इंडोनेशिया, श्रीलंका, जावा, मोलुका बेट आणि चीन आणि जपान यासारख्या आशियाई देशाशी थेट व्यापार करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली. आपल्याला सांगायचं आहे की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. याविषयीची सविस्तर आपण माहिती पाहू
की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जो फ्रेंचचा राजा आहे 14व्या लुई यांनी परमिशन दिली आणि उद्देश काय होता तर भारत आणि आशियाई जी देश आहेत यांच्यासोबत व्यापार करणे, त्याचबरोबर ब्रिटिश, डच, पोर्तुगीज कंपनीशी स्पर्धा करणे. आणि भारतातील प्रमुख यांचे व्यापाराचे ठिकाण होते पॉंडिचेरी, चंद्रनगर, माहे आणि कराईकल ही त्यामधील महत्त्वपूर्ण वखारी होत्या. हे देखील माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली. आपल्याला परीक्षेला विचारलं जाते की कोणती कंपनी केव्हा स्थापन झाली, त्याचबरोबर आपल्याला सांगायचं आहे की डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. 1616मध्ये पर्याय क्रमांक 2 1616मध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. याविषयीची माहिती, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना डेन्मार्कचा राजा क्रिस्टन यांच्या परवानगीने डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्याचबरोबर भारत, आशिया आणि आफ्रिकन कंट्रीसोबत व्यापार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि भारतात तमिळनाडूमध्ये महत्त्वपूर्ण त्यांच्या वसाहती होत्या. त्याचबरोबर भारतात त्याने प्रामुख्याने मसाल्याचा व्यापार केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 1505 ते 1509 या काळात पोर्तुगीजांचे भारतातील पहिले गव्हर्नर कोण होते. तर आपल्याला सांगायचं आहे की 1505 ते 1509 या काळात पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण होता. तर पर्याय क्रमांक 3 फ्रान्सिस्को दी अल्मेडा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याविषयीची माहिती, फ्रान्सिस्को दी अल्मेडा हा 1505 ते 1509 या कालावधीत भारतातील पोर्तुगीज वसाहतीचा पहिला गव्हर्नर होता. आणि त्यांनी एक पॉलिसी वापरली होती, ब्लू वॉटर पॉलिसी, आणि ज्याचा उद्देश होता की हिंदी महासागरातील समुद्री वर्चस्व प्रस्थापित करणे. आणि त्याबरोबर 1509मध्ये ड्यूच्या समुद्री लढाईमध्ये त्यांनी मुस्लिम व्यापारी आणि अरब सैन्याचा पराभव केला आणि त्या ठिकाणी सागरी वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की पोर्तुगीज साम्राज्याचा भारतातील वास्तविक संस्थापक कोणास म्हटले जाते. आणि खऱ्या अर्थाने वास्तविक संस्थापक पर्याय क्रमांक 2 अफॉन्सो दी अल्बुकर यांना पोर्तुगीज साम्राज्याचा वास्तविक संस्थापक म्हटले जाते. तर अल्बुकर यांनी काय केलं तर पोर्तुगीजांचा हा दुसरा गव्हर्नर होता. 1509 ते 1515 हा त्यांचा कालावधी होता. आणि भारतीय पोर्तुगीज साम्राज्याचा वास्तविक संस्थापक त्याला म्हटले जाते कारण की 1510मध्ये गोवा जिंकून त्या ठिकाणी पोर्तुगीजाचे मुख्यालय बनवले. भारतात स्थानिक प्रशासन, किल्ले आणि चर्चसाठी त्याने उभारणी केली. त्याने अचूक विवाहाचे धोरण राबवले आणि पोर्तुगीज पुरुषांनी स्थानिक स्त्रियांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. हे कोणी दिले तर दी अल्बुकर यांनी. म्हणून पोर्तुगीज साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योजनामधील विवाह धोरण देखील महत्त्वाचे आहे कारण की स्थानिक स्त्रियांसोबत त्यांनी विवाह करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की कोणत्या पोर्तुगीज गव्हर्नरने 1510मध्ये आदिलशहाकडून गोवा जिंकले. आत्ताच आपण पाहिलं की दी अल्बुकरकडून 1510मध्ये गोवा हे जिंकून त्या ठिकाणी पोर्तुगीजांचे मुख्यालय बनवले होते. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.